गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचे स्वागत आहे। बघा, समर्थांनी सांगितलंच आहे ना, ज्याच्या मनामध्ये त्याच्या जीवनामध्ये रामनाम नाही ना, त्याचं जीवन दुःखांनी भरलेलं असतं। म्हणजेच जर आपलं जीवन धन्य करायचं असेल, जर आपलं जीवन सुख समाधानी करायचं असेल, तर आपल्या जीवनामध्ये आहे ना रामनामाचं नामस्मरण असणं खूप गरजेचं आहे। म्हणजे आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला मुक्ती हवी असेल ना, तर आपल्याला रामनामाची बघा कास आहे ना, ती नक्कीच धरावी लागेल। समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये खूप सुंदर वर्णन केलेलं आहे। मुखी नाम नाही तया मुक्ती कैची, अहंता गुणे यातना ते फुकाची, पुढे अंत येईल तो दैन्यवाना, म्हणोनी म्हणा रे म्हणा देवराना। जय जय रघुवीर समर्थ। बघा किती सुंदर श्लोक आहे। म्हणजे ज्याच्या मुखे रामनाम येत नाही ना, त्याला मुक्ती कुठून मिळणार बरं? त्याला कधीच मुक्ती मिळणार नाही। अहंकाराने आहे ना, तो विनाकारण यातना भोगीत राहील। म्हणजे मनुष्यास एक वेळ दैन्यवाईनं मरणच येणार आहे। म्हणून भगवंताचं नाम आहे ना, ते प्रत्येकानं सतत घेत राहिलं पाहिजे। म्हणजे समर्थांनी सांगितलेलं आहे ना, भगवंताच्या नामाशिवाय आपल्या जीवनामध्ये दुसरं काय आहे का बरं? काहीच नाही। म्हणजेच थोडक्यामध्ये आपल्या मुखामध्ये भगवंताचं रामनाम नसेल ना, तर आपल्या जीवनामध्ये हानी होणार आहे। समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे। नये रामवाणी तया थोर हाणी, जणी व्यर्थ प्राणी तया नाम काणी, हरी नाम हे वेद शास्त्री पुराणी, बहु आगळे बोलिली व्यासवाणी। म्हणजे ज्याच्या वाणीमध्ये रामनाम येत नाही ना, त्याचे खूप नुकसान होणार आहे। अशा मनुष्याचं जीवन व्यर्थच आहे ना। म्हणजे तो जिवंत असून मेलेल्यासारखा आहे। म्हणजे तो कुचकामीच असतो। वेदशास्त्रामध्ये आणि पुराणामधून रामनाम हे श्रेष्ठ असल्याचं महर्षी व्यासांनी सांगून ठेवलेलं आहे ना, तरीसुद्धा आपण दुर्लक्षित का करतो बरं? मग आपण जेव्हा आपल्या जीवनामध्ये दुःख येतं ना, परत आपण भगवंताचा धावा करतो, परत भगवंत आपली मदत करतो। पण आपण मात्र भगवंताला दरवेळेला फसवत असतो। मग असं एक दिवस येतो ना, भगवंत आपली कधीच काळजी घेत नाही। तेव्हा आपलं सर्व काही कर्म केलेले असतात ना, भगवंताच्या समोर येतात। मग आपल्याला मृत्यूच येतो ना, मग भगवंत आपली काळजी घेईल का बरं? पण त्याउलट जर आपण भगवंताचं नामस्मरण केलं, तर भगवंत आहे ना, आपली दर वेळेला काळजी घेत जाईल। आता आपण पाहूया की खरंच रामनामाचा आपल्या जीवनामध्ये खरंच चमत्कार होतो का बरं? बघा, आपण पाहूया एका घनदाट अरण्यातून, अरण्य म्हणजे जंगल, या जंगलातून मध्यरात्रीच्या समयी एक विरक्त महाराज होते ना, श्रीराम नामाचा जयघोष करत आपल्याच मस्तीमध्ये चालले होते। आणि विरक्त असल्यानं ते सतत तीर्थयात्रा करत असत, कधी एका जागी स्थिर राहत नसत। त्यांच्या मुखामध्ये अहोरात्र रामनामाचा अखंड जप चालत असे। ते स्वतः तर त्या नामाच्या आनंदामध्ये पूर्णपणे बुडालेले असायचे।
पण जो कोणी भेटेल ना त्यालाही याच भक्तीच्या मार्गाला लावत असं. म्हणजे आपण म्हणतो ना की दुसऱ्याला जर आपण ज्ञान दिलं ना तर आपलं सुद्धा ज्ञान वाढत जातं. पण आपण तसं करतो का बरं? कधीच करत नाही. पण हा मनुष्य होता ना त्या मार्गाचा होता. त्या रात्री वाटेत महाराज रस्ता चुकले, पण मनाचा विश्वास अजिबात ढळू दिला नाही. जिथे माझा राम येईल तिथे जाऊ असा त्यांचा भाव होता ना. चालता चालता त्यांना दूरवर दिव्यांचा झगमगाट दिसला. जवळ जाऊन पाहतात तर काय, एका आवाढव्य वटवृक्षाखाली विचित्र सोहळा सुरू होता. तिथे नानाविधी वाद्य वाजत होती. नाच गाणी मद्याच्या मैफलीत रंगात आल्या होत्या आणि अनेक स्त्री पुरुष होते ना वेडेवाकड्या हालचाली करत नाचत होते. महाराजांनी क्षणात ओळखलं की हे कोणी सामान्य मानवी जीव नसून अतृप्त पिशाच्य आहेत ना आणि प्रेतात्मे असतील. महाराजांना पाहताच एका पिशाच्यानं त्यांचा जोरात हात धरला आणि त्यांना आपल्या राजासमोर नेलं. तो राजा एका शिळेवर बसला होता आणि त्याच्या भोवती भयानक पिशाच्यांचा पहारा होता. आणि त्या प्रेतांच्या राजानं गर्जना केली की ए मानवा, तू इकडे कशासाठी आला आहेस बरं? आमची ही डोळी आहे ना आज धुंद झालेली आहे. तुला मरणाची भीती वाटत नाही का? महाराज हट्टहास करत म्हणाले, मरणाची भीती? आणि मला? राजा, ज्याला जगण्याचा मोह असतो ना त्याला मृत्यूची भीती वाटते. मला अजिबात नाही. आम्ही साधू लोक तर देहाचा अंत होणं आहे ना हा आनंदाचा विषय मानतो. हे तर केवळ वस्त्रासारखंच देह बदलणं आहे ना. बघा आपल्या जीवनात सुद्धा आहे ना. बघा आपल्याला भीती आहे का? समर्थांमुळं आहे ना आपल्या जीवनामध्ये भीती पूर्ण नाहीशी झालेली आहे. तसंच या मनुष्याचं होतं ना, जो भक्ती मार्गामध्ये असतो त्याला कोणीही भयभीत करू शकत नाही. कारण त्याच्या पाठीमागे पुढे उभा आहे ना भगवंतच असतो ना. बघा जे प्रारब्धाशिवाय घडत नाही ना. महाराजांची ही कमालीची निर्भयता पाहून त्यांच्या पिशाच्यांच्या नायकाला नवळ वाटलं. त्यानं आदराने विचारलं, विचारा, तुम्हाला काय विचारायचं आहे बरं? महाराजांनी विचारलं, आज इथे असा कोणता मोठा उत्सव सुरू आहे बरं? बघा तो राजा होता ना म्हणाला, महाराज माझी एकुलती एक मुलगी योग्य पतीनं मिळाल्यानं आजवर कुमारी आहे, पण आता मला एक जावई मिळण्याची चिन्हे आहेत. या रानाच्या कडेला असलेल्या एका गावामध्ये एका धनिकाचा मुलगा आहे. तो अत्यंत दुराचारी आणि पापी आहे. त्यामुळं तो सध्या एका भयानक रोगाने पछाडलेला आहे. बघा उद्या संध्याकाळपर्यंत त्याचा मृत्यू अटळ आहे. म्हणजे मरताच तो आमच्या या प्रेत योनीमध्ये येईल आणि मग माझी मुलगी त्याच्याशी लग्न करेल. त्याचा आनंद आम्ही आज साजरा करत आहोत. हे ऐकताच त्या दयाळू महाराजांनी त्या तरुणाचा उद्धार करण्याचं ठरवलं. पहाटेच त्या गावात पोचले आणि चौकशी करताच त्यांना समजलं की नवळ शेठचा मुलगा साकळचंद खरोखरच मृत्यूच्या दारामध्ये आहे. महाराज त्याच्या उशाशी जाऊन बसले आणि राम नामाचा जप करू लागले. साकळचंदचे डोळे उघडले तेव्हा समोर एका तेजस्वी संताला पाहून त्याला रडू कोसळले. तो म्हणाला, बाबाजी मी आहे ना आयुष्यभर खूप पापे केली आहेत. आयुष्यभर आहे ना कोणाच्या जीवनामध्ये सुख दिले नाही. आयुष्यभर आहे ना, पण आता देवाच्या दरबारामध्ये काही तोंड दाखवू? महाराजांनी त्याला धीर दिला आणि सांगितलं, बेटा तू घाबरू नकोस. प्रभू श्रीराम आहेत ना, या आदितींचा उद्धार करणारे आहेत. रामायणातील एक एक अक्षर महापापांचा नाश करण्यास समर्थ आहे. तू आता तुझे सर्व चित्त आहे ना ते एकाग्र करून राम नामामध्ये मिसळून जा. दिवस मावळत आला तशी साकळचंदची प्रकृती बिघडली आणि अंतकाळ जवळ आला आहे हे पाहून महाराजांनी त्यांच्या कानामध्ये पुन्हा रामनामाची आठवण करून दिली. बघा मुखातून शेवटचा राम शब्द बाहेर पडला आणि
त्याचे प्राण पाखरू आहे ना पूर्णपणे उडून गेले. त्याचा अंत्यविधी त्या उरकल्यानंतर महाराज मध्यरात्री पुन्हा त्याचं वटवृक्षापाशी गेले. पण आज तिथे स्मशानात शांतता होती. तो प्रेतांचा राजा हताश होऊन डोक्याला हात लावून बसला होता आणि सर्व पिशाचे रडत होती. महाराजांनी विचारलं, काय झालं बरं? काल तर तुम्ही खूप आनंदामध्ये होता, मोठा उत्सव साजरा करत होता, आणि आज हा शोक का आहे बरं? तो राजा चिडून म्हणाला, तुमच्यामुळेचा आमचा घात झाला आहे. तुम्ही त्या मरणाच्या पापी माणसाला या रामनामाचा मार्ग दाखवला आणि त्याला मुक्ती मिळाली, आणि शेवटच्या क्षणी त्याच्याकडून नामस्मरण करून घेतलं, आणि त्या नामस्मरणाच्या जोरावर तो आता आहे ना, तो प्रेत योनीतून सुटलेला आहे आणि थेट वैकुंठाला गेलेला आहे. आता माझ्या मुलीशी लग्न कोण करणार बरं? ती तर कुमारीच राहील. केवळ एकदा घेतलेल्या रामनामामध्ये नरकातून उद्धार करण्याची किती मोठी शक्ती आहे हे प्रत्यक्ष त्या पिशाच्यांच्या राजाकडून ऐकून महाराजांना गदगदून आले. आणि त्या पिशाच्च्याच्या राजाकडून सत्य ऐकून महाराजांच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू वाहू लागले. म्हणजे काय बरं? म्हणजे जे राक्षसांना सुद्धा रामनामाची ताकद माहीत आहे, पण मनुष्याला रामनामाची ताकद माहीत नाही, हे सर्व आश्चर्यच आहे ना. बघा, पुढे त्यांना खात्री पटली की केवळ एकदाच पण मनापासून घेतलेलं रामनाम देखील जीवाचा उद्धार करू शकतं ना. म्हणून तो साकळचंद सारखा पापी मनुष्य जो आयुष्यभर चुकीच्या मार्गावर होता, पण तो सुद्धा शेवटच्या क्षणी रामनाम घेतल्यामुळं त्या प्रेत योनीत न जाता थेट वैकुंठाला पोचला. म्हणजे त्या थेट वैकुंठाला पोचला ना. पण मध्यरात्रीचं शांत वातावरण, वटवृक्षाखाली बसलेला प्रेतांचा राजा दुःखात, आणि महाराज मात्र आकाशाकडे पाहून हसत होते. जय श्रीराम. त्याच्या मुखातून रामनामाचा निनाद पुन्हा सुरू होतो आणि ते निर्धास्तपणे पुढच्या प्रवासाला निघून जातात. पण रामनामाची महिमा अपार आहे ना. म्हणजे एकदाही श्रद्धेने घेतलेलं रामनाम नरकातूनही मुक्ती देऊ शकतो. कधीच उशीर होत नाही. म्हणजे शेवटच्या क्षणीसुद्धा भगवंताचं नाम आहे ना, ते मनुष्याला तारू शकतं. कधी कधी आपण म्हणतो ना, माझं वय निघून गेलेलं आहे, मी आता भक्ती कशी करू बरं? पण हे वय आहे ना, वय बी काही नसतं. आपण ज्या वेळेला भगवंताचं नामस्मरण करू त्या क्षणी आपल्या जीवनामध्ये पापांचा नाश होतो आणि आपल्या जीवनामध्ये मुक्तीच मिळते ना. आपल्या जीवनामध्ये पुण्य निर्माण होतं. म्हणजे एका राज्याच्या सीमेवर एक घनदाट जंगल होतं. त्या जंगलातून जाणारा रस्ता फार कमी लोक वापरायचे, कारण तिथे रुद्र नावाचा एक भयंकर चोर राहत होता. त्याच्या नावानेच लोक घाबरायचे. कोणी त्या रस्त्यानं जाण्याचा विचार केला ना, तरी गावातले लोक त्याला थांबवायचे. जाऊ नकोस, तिथे रुद्र आहे. म्हणजे रुद्र लहानपणापासूनच कठीण आयुष्य जगला होता ना. भूक, अपमान आणि अन्यायामुळं त्याच्या मनात आहे ना, या जगाबद्दल प्रचंड राग साठला होता. एक दिवस त्यानं ठरवलं की या जगामध्ये आहे ना, चांगुलपणाचा काही किंमत नाही. आणि त्या दिवसापासून तो आहे ना चोर बनला. सुरुवातीला तो फक्त आहे ना चोरी करत होता, पण हळूहळू त्याचं मन कठोर होत गेलं. त्याला लोकांच्या वेदनाही जाणवत नव्हत्या. म्हणजे परिस्थिती होती ना त्याला जबाबदार होती. एके रात्री काळोख पसरलेला होता. वाऱ्याचा आवाज चालू झाला आणि पानांची सळसळ सोडली तर सगळीकडे शांतताच होती ना. रुद्र नेहमीप्रमाणे एखाद्या प्रवाशाची वाट पाहत होता ना. तेवढ्यात त्याला दूर एक मंद आवाज आला. बघा, राम 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 राम. तो आवाज आहे ना हळूहळू जवळ येऊ लागला. रुद्रानं झाडामागून डोकावून पाहिलं तर एक वृद्ध संत शांतपणे चालत होते.
त्याच्या चेहऱ्यावर विलक्षण शांतता होती आणि त्यांच्या मुखातून अखंड रामनाम चालू होतं. रुद्र लगेच बाहेर आला, तलवार घेऊन उगारली आणि त्या संतांच्या समोर आला. ए म्हाताऱ्या, जे काही तू म्हणत आहेस ना, जे काही तू करतोस ते तू लवकर सोडून दे, नाहीतर इथून जिवंत जाणार नाहीस. बघा, पण त्या संतांच्या चेहऱ्यावर किंचितही भीती नव्हती, कारण जो भक्ती करतो ना त्याला कधीच भीती वाटत नाही. त्याने शांतपणे डोळे उघडले आणि रुद्राकडे पाहिलं. त्या नजरेत करुणा होती, भीती अजिबात नव्हती. त्या हसल्या आणि म्हणाले, बाळा, तुला खरंच काय हवं आहे बरं? बघा, संत आहेत ना, संतांपुढे तुम्ही किती जरी राग व्यक्त केला ना तरी त्यांच्या जिभेवर गोडवाच असतो ना, तसा या संतांच्या होता. हा प्रश्न ऐकून रुद्र थोडा गोंधळला. आयुष्यात कोणी त्याला असं कधी विचारलं नव्हतं. तो चिडून म्हणाला, हा पैसा हवा आहे, सोनं हवं आहे. पण संत शांतपणे म्हणाले, हे सगळं तुला कायमचं समाधान देईल का बरं? रुद्र काही क्षण शांत झाला. त्याच्या मनात कुठेतरी हालचाल झाली, पण तो लगेच स्वतःला सावरत म्हणाला, मला विचार करायला वेळ नाही. बघा, तेव्हा संत म्हणाले, ठीक आहे, पण आहे ना, एक छोटं काम करशील का माझं बरं? बघा, फक्त एकदा आहे ना, फक्त एकदाचं आयुष्यात राम म्हण. रुद्र मोठ्याने हसला, मी रामनाम, मी चोर आहे. बघा, म्हणजे चोराला सुद्धा समजतं की रामनाम किती श्रेष्ठ आहे. संत म्हणाले, तू काही गमावणार नाहीस, एकदा म्हणून तर बघ बरं. काहीतरी वेगळ्या वाटल्यामुळं रुद्रानं चिडून एकदा म्हटलं, राम राम. तो शब्द उच्चारताच त्याच्या मनामध्ये काहीतरी बदललं. जणू आत खोळ कुठंतरी दडलेलं काहीतरी जागं झालं. अचानक त्याला त्याचं संपूर्ण आयुष्य आहे ना डोळ्यासमोर दिसू लागलं. त्यानं केलेले अपराध, लोकांचे अश्रू आहेत ना, त्यांचा आक्रोश त्याला डोळ्यासमोर येऊ लागला. रुद्राच्या हातातून तलवार खाली पडली, त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो थरथर संतांच्या पायावरती पडला आणि म्हणाला, मला माफ करा, मला तुम्ही वाचवा, मी खूप पाप केलं आहे. संतांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि शांतपणे म्हणाले, रामनामच तुला वाचवू शकेल, दुसरं तुला या जीवनामध्ये कोणीच वाचवू शकणार नाही. त्या रात्रीपासून रुद्रानं आपलं आयुष्य बदलायला सुरुवात केली. तो जंगलातून बसून रामनामाचा जप करू लागला आणि दिवस गेले, महिने लोटले, वर्ष लोटला. त्याचा चेहरा बदलत गेला. त्याच्या डोळ्यात आता क्रोध नव्हता, तर त्याच्या डोळ्यामध्ये करुणा होती, त्याच्या डोळ्यामध्ये प्रेम होतं, त्याच्या डोळ्यामध्ये शांतता होती. हळूहळू लोकांना कळालं की तोच रुद्र आता साधू झाला आहे. लोक त्याच्याकडे येऊ लागले. बघा, तो प्रत्येकाला एकच सांगायचा की क्रोध सोडा, अहंकार सोडा, मी पापी होतो, पण रामनामाने मला बदललं, रामनामाने मला माणसामध्ये आणलं. वर्ष लोटली. एक दिवस त्याच्या आयुष्याचा शेवट जवळ आला. तो शांतपणे बसला होता, श्वास मंद होते, पण त्याच्या चेहऱ्यावर आहे ना एक विलक्षण समाधान होतं. बघा, शेवटच्या क्षणी त्याच्या मुखातून पुन्हा 2 शब्द बाहेर पडले, राम राम, आणि त्याने शांतपणे देह सोडला. त्या दिवशी लोक म्हणत होते, हा तोच रुद्र आहे ज्याच्यामुळं लोक घाबरायचे, आणि हा तोच रुद्र आहे ना. आता रामनामाने त्याचं पूर्ण आयुष्य बदललेलं आहे. आता तो चोर नाही, तर तो एक मुक्त आत्मा झालेला आहे. म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये जर रामनाम असेल ना, तुमच्या जीवनामध्ये कितीही दुःख असू द्या, त्या दुःखाचा हरण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे भगवंत आहे ना, कधीच दूर नसतो, तो आपल्या सदा हृदयामध्ये असतो. बघा, समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे. सदा सर्वदा राम सन्निध आहे, मनास जनास ते शोधून पाहे,
अखंडित भेटी रघुराज योगू, मना सांडिरे मी पणाचा वियोगू. समर्थांनी सांगितलंच आहे ना, हे सज्जन म्हणा, भगवान राम आहे ना, हा सदा सर्वदा आपल्याजवळ असतो. जर आपल्या जीवनामध्ये जर भगवंताचं नामस्मरण सुरू असेल ना, तर आपल्याला सोडून भगवंत कुठेही जात नाही. पण त्या उलट जर तू नामस्मरण केलं नाहीस तर भगवंत आहे ना, भगवंताची जागा राक्षस घेऊन टाकतो. आणि हा राक्षस आपल्या जीवनामध्ये आला ना, या अहंकार, लोभ, ह्या सर्व गोष्टी आपल्या जीवनामध्ये येतात. म्हणून मनुष्यानं आहे ना, भगवंताचं नामस्मरण निरंतर घ्यायला हवं. समर्थांनी सांगितलेलं आहे, हा आत्मा आणि परमात्मा आहे ना, याचा अखंड मिलन असतो. आणि या अहंभावामुळं त्या दोघांचा वियोग होतो. म्हणून तो अहंभाव सोडून द्यावा. पण मनुष्य हा अहंभाव सोडून देतो का बरं? कधीच देत नाही. मनुष्य आहे ना, बघा समर्थांनी सांगितलेलं आहे, नवे जाणता नेणता देवराणा, नये वर्णिता वेदशास्त्रा पुराणा, नवे दृष्ट आदृश्य साक्षी तयाचा, श्रुतीनेन तीनेन ती अंत त्याचा. म्हणजे या परमात्म्याच्या ठिकाणी ज्ञान नाही आणि अज्ञानही नाही. वेदशास्त्रे पुराणे या सर्व त्यांचं वर्णन करता आलेलं नाही. तो दिसणार नाही की न दिसणाराही नाही. म्हणजे दृश्य अदृश्याचा तो साक्षीही नव्हे. म्हणजे वेदांना त्यांचा थांग लागू शकला नाही ना. म्हणजे समर्थांनी आपल्याला सांगितलेलं आहे, भगवंत डोळ्यांनी पाहता येतो का बरं? अजिबात नाही ना. भगवंत पाहण्यासाठी दिव्य दृष्टी लागते. आणि ही दिव्य दृष्टी आपल्याला कुठून मिळते बरं? कारण ही दिव्य दृष्टी आहे ना, आपल्याला भगवंताच्या नामस्मरणातून मिळत असते. आपल्याला 2 वेळच्या उपासनेतून मिळत असते. आपल्याला भगवंतांनी सांगितलेल्या नियमांमधून मिळत असते. पण आपण हे सर्व केलं ना, तेव्हा भगवंताचं दर्शन घडल्याशिवाय राहणार नाही. बघा, तुकाराम महाराजांनी सुंदर शब्दामध्ये वर्णन केलेलं आहे, सत्य बोले तोची धन्य, मन होई निर्मळ पवित्र, कोटे बोळे तो पापी जण, सत्यातही आहे ईश्वर. बघा, तुकाराम महाराजांचे काही हे विश्लेषण आहे ना, एवढ्या सोप्या शब्दामध्ये त्यांनी केलेलं आहे ना. बघा, म्हणजे जो सत्य बोलतो ना, तोच जगामध्ये धन्य असतो. जो सत्य बोलून भक्ती करतो त्याला भगवंत लगेच भेटत असतो. पुढे तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे, मन होई त्याचं निर्मळ पवित्र. म्हणजे जो अगोदर सत्य बोलतो ना, त्याचं मन पवित्र असतं. आणि भगवंताला भक्ती करण्यासाठी मन पवित्रच लागतं ना. पुढे तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे, खोटे बोली तो पापी जण, सत्यातही आहे ईश्वर. म्हणजे जो खोटं बोलतो तो असत्य बोलतो, तो पापीचा असतो ना. आणि खरा ईश्वर सत्यातच आहे ना. म्हणून मनुष्यानं सत्य बोलावं, ईश्वर तुमच्या जवळ आहे. पुढे तुकाराम महाराज म्हणतात, सत्य मार्गात धरावा जीव, खोटेपणा टाकावा दूर, तुका म्हणे सत्य वाचा, तरी मिळे हरीचा ठाव. म्हणजे जो सत्य मार्गाने चालतो ना, त्याच्या जीवनामध्ये भगवंत नक्कीच येतो. पण जो खोटेपणाने वागतो त्याच्या जीवनामध्ये भगवंत कधीच येत नाही. म्हणजे तुकाराम महाराजांची ही सत्य वाचा आहे ना, ज्याला कळाली ना, त्याला भगवंत नक्कीच मिळून जाईल. समर्थांनी सुद्धा सांगितलेलं आहे ना, जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला. आपलं चारित्र्य आहे ना, हे सुंदर असावं, आपलं बोलणं प्रेमळ असावं, आपल्या जिभेवर आहे ना प्रेम झळकावं, आपल्या जिभेवर नम्रता असावी. बघा, तरच आपल्या जीवनामध्ये सत्यता निर्माण होईल ना, तरच आपल्या जीवनामध्ये भगवंत येईल. आणि असा भगवंत आहे ना, चारही दिशांना भरलेला आहे. आपल्या मनात, अंतरंगात, बाह्यरंगात सर्वकडे भरलेला आहे. फक्त आपल्याला दृष्टी आहे ना, जोपर्यंत आपली दृष्टी
ती दिव्यदृष्टी आहे ती आपल्याला येत नाही, तोपर्यंत भगवंत आपल्याला दिसणार नाही. आणि ती येण्यासाठी आपल्याला उपासना करावी लागेल, आपल्याला नामस्मरण करावे लागेल, तरच रामनामाचा महिमा आपल्याला कळेल. तोपर्यंत कधीच कळणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.